महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सटाणा आमदार बोरसे आदिवासी महिलेसाठी आले धावून, शस्त्रक्रिया करून काढला पोटातून तब्बल 18 किलोचा गोळा। आमदार बोरसे व डॉक्टरांचे होत आहेत सर्व स्तरातून कौतुक। सटाणा तालुक्यातील टिंगरी येथील एका अतिशय गरीब कुटुंबातील सुशीलाबाई बाबूलाल माडी या महिलेचा आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या दातृत्वामुळे जणू पुनर्जन्मच झालाय। यामुळे तिच्यासाठी देवदूत ठरलेल्या आमदार बोरसे यांनी यापूर्वीही असंख्य गरजूंना ऐनवेळी आरोग्यविषयक मदत करून नवजीवन मिळवून दिले। गोरगरिबांच्या या सेवेबाबत आमदार बोरसे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। तालुक्यातील टिंगरी येथील या महिलेच्या घराला अकस्मात आग लागली होती। यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तसेच कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी दिलासा देण्यासाठी आमदार बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली होती। यावेळी संबंधित महिलेचे पोट मोठ्या प्रमाणात फुगलेले असल्याचे आढळल्याने आमदार बोरसे यांनी याबाबत शेजारील महिलेकडे विचारपूस केली होती। दरम्यान संबंधित महिलेचे पोट कुठल्या तरी अज्ञात आजारामुळे फुगले असून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून ठिकठिकाणी इलाज करूनही फरक पडला नसल्याचे समजले। यावेळी आमदार बोरसे यांनी तात्काळ संबंधित महिलेवर पुढील उपचार करावे अशी सूचना कार्यालयातील पत्रकार संतोष जाधव व सचिन सोनवणे यांच्यावर महिलेच्या औषधोपचाराची जबाबदारी सोपविली। महिलेला थेट घरी जाऊन रुग्णवाहिकेच्या सहाय्याने कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले। विशेष बाब म्हणजे आगीच्या घटनेत महिलेचे सर्व कागदपत्र जळून राख झाले असताना आमदार बोरसे यांनी तहसीलदारांना खास सूचना करून 2च दिवसात महिलेचे आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड व इतर अनुषंगिक कागदपत्रे तयार करून घेतले। त्यानंतर महिलेला नाशिक येथील संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले। या ठिकाणी आमदार बोरसे यांनी संपर्क साधून आवश्यक ते सर्व औषधोपचार करण्याची सूचना केली। तसेच गरज पडल्यास थेट मुंबईपर्यंत महिलेला उपचारासाठी नेण्याची तयारी असल्याचे सांगितले। या ठिकाणी नुकतीच तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पोटातून 18 किलो वजनाचा गोळा काढण्यात डॉक्टर सुलभ भामरे व त्यांच्या टीमला यश आले। त्यामुळे या महिलेला जणू पुनर्जन्मच लाभला असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे। खास बाब म्हणजे एवढ्यावरच न थांबता आमदार बोरसे यांनी शनिवारी थेट नाशिक येथे रुग्णालयात जाऊन महिलेची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची अतिशय आस्थेवाईकपणे विचारपूस केली। यावेळी तिच्यासह पतीच्या डोळ्यातही अश्रू दाटून आले आणि आपल्यामुळेच पुनर्जन्म लाभल्याचे त्या महिलेकडून सांगण्यात आले। संसाराला आग लागल्याने धीर देण्यासाठी आलेल्या आमदारांकडून महिलेला जणू नव्या जन्माचीच भेट मिळाली असून आमदार बोरसे यांनी यापूर्वीही दातृत्व भावनेने अशा असंख्य गरजू रुग्णांना जीवनदान दिले। त्यामुळे एका राजकीय व्यक्तीकडून दिल्या जाणाऱ्या या सेवाभावी योगदानाबाबत सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सटाणा। जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये नाशिक संदर्भ रुग्णालयामध्ये भेट देण्याचा योग आला। त्यात प्रामुख्याने योगायोग असा की माझ्या मतदारसंघातील आदिवासी बहुल मतदारसंघातील सुशीलाबाई माळी म्हणून एक आदिवासी पेशंट प्रामुख्याने ते टेंगरीचं होतं आणि योगायोगाने टेंगरी गावामध्ये जडित झाल्यामुळे मी त्या गावाला व्हिजिट देण्यासाठी तिथे गेलो तर त्या सुशीलाबाईचं झाप जळालं होतं आणि तिची तब्येत पाहून आम्ही अवाक झालो। तिला ती मदत केली आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या सर्व सहकार्यांना सांगितलं की आपल्याला या सुशीलाबाईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल। त्या दृष्टिकोनातून आमचे मित्र संतोष जाधव आणि सर्व टीमच्या माध्यमातून आम्ही ते पेशंट सटाण्याला नेलं, सटाण्याहून कळवणला नेलं, कळवणहून त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आपल्या नाशिकला संदर्भ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि आज योगायोगाने आज मी त्याला पाहण्यासाठी आलो। एक आदिवासी महिलेला जीवदान देण्याचं काम संदर्भ हॉस्पिटलमधल्या सर्व सरकारी डॉक्टरांचं, प्रामुख्याने भामरे डॉक्टर आणि त्यांच्या सर्व टीमच्या सहकार्याने आज सुशीलाबाईची तब्येतीची काळजी घेतल्यानंतर मला खरोखर आनंद वाटला। कारण की तिच्या पोटातून जवळजवळ 18 ते 20 किलोचा गोळा काढण्याचं यश त्यांना मिळालं आणि एक मोठा चमत्कार आमच्या आदिवासी समाजात त्या भागामध्ये पसरला की एक पेशंट गेलेलं होतं आणि त्या पेशंटकडे आजही दुर्लक्ष होतं की अनेक आमच्या आदिवासी भागामध्ये असे पेशंट आहेत की ते दुर्लक्षित आहेत। त्यांना प्रवाहात आणण्याचं काम सर्व संपादकाच्या माध्यमातून, सर्व टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आणि सर्व बाकीच्या सर्व वार्ताहरांच्या माध्यमातून होत आहे। याला मला मनस्वी आनंद आहे। सर्व सहकार्यांना मी धन्यवाद देतो। असं सहकार्य प्रामुख्याने सर्व माध्यमातून आम्हाला द्यावं आणि ज्या डॉक्टरांनी ते ऑपरेशन केलं, प्रामुख्याने आमचे भामरे डॉक्टर आहेत, ते आमच्या तालुक्यातले भूमिपुत्र आहेत। त्यांचं काम पण त्यांनी चांगल्या पद्धतीने निभावलं। त्यांचं
ऋण व्यक्त करण्याचा योग मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळो हीच खरं या निमित्ताने विनंती करून या सुशीलाबाईला पुन्हा शुभेच्छा देतो. तिची तब्येत पुन्हा 100 वर्ष जगो असं तिला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय आदिवासी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.